आता आपण बघतच असणार जे अडाणीची हुकुमशाही दादागिरी चाललेली आहे, तर त्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। त्या संदर्भात 5-6 दिवस आम्ही इथं आलेलो, तर अडाणीवाल्यांनी उद्धट भाषा आमच्याशी केल्यानंतर काही प्रकार घडले, तर त्यांना चोख उत्तर देण्यासाठी की अंबरनाथची जनता एक खरोखर स्मार्ट मीटरसाठी एकदम वैतागलेली आहे। स्मार्ट मीटर त्यांना नकोय। जे आपलं जुनं मीटर होता हे एमएसईबीनेच लावून दिला होता। आता इथं दोन प्रश्न निर्माण होते, दोन शंका आहे। जे जुनं मीटर होतं ते चुकीचं होतं का? जर चुकीचं होता तर एमएसईबीने का लावलं? जर ते बरोबर होता तर स्मार्ट मीटरची काय गरज आहे? असे दोन प्रश्न आपल्याकडे होते। त्याच प्रश्नाचा उत्तर घेण्यासाठी आपण आज धडक मोर्चा काढलेला। त्या मीडियाने देखील पाहिलेले की अंबरनाथ जनता कशाप्रमाणे यातून वैतागलेली आहे। तर हा मोर्चा एक जागरूक अंबरनाथकर या नावाने होता। या जागरूक अंबरनाथकर मध्ये शहरामध्ये भाजपचे देखील नगरसेवक पवन वाडेकर होते, मी शिवसैनिक नगरसेवक शैलेश भैर होते, मुस्लिम समाज अंबरनाथचे ट्रस्टी देखील आपल्या सोबत होते। अजून आजूबाजू परिसरचे कैलाश नगर असो, सिद्धार्थ नगर, भगतसिंग नगर, चिंचपाडा, वांद्रापाडा आणि फुले नगर, गणेश नगर, बुवापाडा सगळ्याकडून महिला पुरुष हे सगळे आपल्या उद्रेक साध्य करण्यासाठी, आपला रोष बाहेर काढण्यासाठी आज इथं जमा झालेले। ते सगळं मीडियाने देखील बघितलेलं आहे। यांना प्रश्न विचारले असता आजपासून अंबरनाथ शहरामध्ये जोपर्यंत हमी पत्र घेत नाही तोपर्यंत नवीन मीटरची प्रथा आजपासून या लोकांनी बंद केलेली आहे। जोपर्यंत ग्राहक, जोपर्यंत कंझ्युमर आपला संमती देत नाही तोपर्यंत नवीन मीटर, तो स्मार्ट मीटर बसणार नाही, असे आश्वासन आपल्याला भामरे साहेबांना दिलेले। आपल्या मीडिया साहेबांसमोर पोलीस देखील पण होते। मीडिया समोर मी सांगू इच्छितो, परत एकदा माझ्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे। जर हे लोक जबरदस्ती सक्ती परत केली तर यापुढे शिवसेना आणि भाजप आम्ही हे सगळं साईडला ठेवू आणि एक आम जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू। जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आमच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या, यांना आम्ही काही घाबरत नाही। साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले, त्या आश्वासन प्रमाणे अंबरनाथ जनताना सांगतो, आमच्या नंबर लोकप्रतिनिधी सगळे आहेत, कुणालाही फोन करा। जबरदस्ती करतायत तुमच्या इथं आम्ही 5 मिनिटात पोहोचू आणि त्यांना काय चोप द्यायचं आम्ही आमच्या पद्धतीने देऊ। स्मार्ट मीटर करता जो मोर्चा आलेला होता, याच्याकरता जे निवेदन आम्हाला देण्यात आलं होतं, 4 दिवसापूर्वी जे निवेदन दिलं होतं, त्या निवेदनाच्या अनुसरून जे नगरसेवक आमच्याकडे आले होते सन्माननीय श्री सोमेश्वरजी, त्यांना कालच आम्ही त्यांच्या ज्या शंका ज्या होत्या, शंकांबद्दलचं निरसन केलेलं आहे। त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी जे म्हटलेलं आहे कुठल्या प्रकारची जबरदस्ती करण्यात येणार नाही, तर आम्ही ग्राहकांना विश्वासात घेऊनच यापुढे स्मार्ट मीटरवरती स्मार्ट मीटरबद्दल कारवाई करू। ज्या कुठल्या बिलांच्या तक्रारी आहेत, ग्राहकांच्या ज्या बिलांबद्दल शंका आहेत, त्या सगळ्या बिलांच्या त्यांनी आता ज्या तक्रारी आमच्याकडे देणार आहेत त्या सगळ्यांचं आम्ही एक ठिकाणी जमा करून त्या सगळ्यांचं शंकांचं निरसन या ठिकाणी करणार आहोत। या व्यतिरिक्त त्यांनी जे ग्राहकांशी अरेरावीने बोलतात याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं। मी माझ्या अखत्यारीत जे कर्मचारी आहेत सगळ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ग्राहकांशी जे उद्धटपणे बोललं जातं तशा प्रकारची भाषा न वापरता सगळ्यांशी नम्रपणे बोलावे, अशा प्रकारे मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त त्यांनी ज्या इतर कंप्लेंट दिलेल्या आहेत लाईनबद्दल किंवा पोलबद्दलच्या, त्या आम्ही नोंद केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती नक्कीच लवकरात लवकर कारवाई करून त्या देखील तक्रार आम्ही दूर करणार आहोत। तक्रार त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या कावळे मॅडमच्या ऑफिसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कक्ष, ज्या ठिकाणी ग्राहकांच्या तक्रारी एकाच ठिकाणी घेण्याकरता प्रोव्हिजन आम्ही तयार करत आहोत। आणि मॅडमच्या संदर्भात त्यांनी जे बदलीचे सांगितले मी आमच्या तशी वरिष्ठांपर्यंत त्या गोष्टीबद्दल बिलाच्या शंकासाठी जर असेल, आपण आत्तापर्यंत बऱ्याच ग्राहकांच्या सिरीजमध्ये मीटर लावून, म्हणजे स्मार्ट मीटरच्या सिरीजमध्ये, म्हणजे जे रेकॉर्डिंग स्मार्ट मीटरवरती होतं तसंच रेकॉर्डिंग आपल्या जुन्या मीटरवर देखील होईल, अशा प्रकारचं आपण सिरीजमध्ये चेक करून दाखवलेलं आहे। तशा प्रकारची शंका दूर करण्याकरता या ठिकाणी देखील आम्ही तसं सिरीजमध्ये स्मार्ट मीटर अधिक जुनं मीटर दोन्ही सिरीजमध्ये लावून त्याच्यावरती आपण चेक करतो आहोत। जवळपास 3 महिन्यापासून त्याच्यावरती आपण सिरीजमध्ये मीटर लावून चेक करतो आहोत। दोन्ही मीटरवरती आत्तापर्यंत रेकॉर्डिंग प्रॉपर झालेलं आहे। ग्राहकांना शंका असेल तर तशा प्रकारचं आपण इथे देखील चेक करून दाखवू शकतो। बिलासंदर्भात तक्रार असेल, आपण त्या तक्रारी संदर्भातलं निरसन या ठिकाणी करणार आहोत। साहेब, लोकांची अशी म्हणजे लोकप्रतिनिधींना सुद्धा असं होतं, इतर सामान्य जनतेने कोणा हे आवाज होतं पण काय करणार? मी तेच सांगितलं, आता लोकांना विश्वासात घेऊनच आपण मीटर बदलणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल।